खाल्ली लोकांना जाळायला स्मशानभूमी नाही यांना विचारा तुम्ही. झुंडशाही नाही येऊन आम्ही नामांतराच्या वेळेस ज्या पद्धतीने तुम्हाला गावामध्ये मागा मारायला आम्ही मारहाण केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या पण वेळेस घरामध्ये घुसून आम्ही तुम्हाला मारू. आमची मागणी एकच आहे, ह्या जातीयवादी व्यक्तीला हा जो सरपंच आहे प्रथम नागरिक याला त्वरित याचा राजीनामा घ्यायला पाय उतार करावा त्या पदावरनं आणि ह्याच्यावर गुन्हे दाखल करून ह्याला अटक करावी. आणि ह्याच्यासोबतचे जे समर्थक आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक, काही लोकांनी बलात्कार केलेला आहे. जी लोक बलात्कार आहेत न्यायालयाने सिद्ध केलेले आरोपी अपराधी लोक आहेत ती सुद्धा लोक काल इथं आम्हाला महिलांचा सन्मान कसा करायचा ही बलात्कारी आम्हाला काल शिकवत होती. ती ह्या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ आळा घालून ह्या आळणी गावामध्ये फेरलांजीसारखी दुसरी घटना होऊ देऊ नये अशी माझी प्रशासनाला तात्काळ नम्र विनंती आहे. ह्यांना अटक करावी. खाल्ली लोकांना जाळायला स्मशानभूमी नाही यांना विचारा तुम्ही. झुंडशाही नाही येऊन आम्ही नामांतराच्या वेळेस ज्या पद्धतीने तुम्हाला गावामध्ये मागा मारायला आम्ही मारहाण केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या पण वेळेस घरामध्ये घुसून आम्ही तुम्हाला मारू. आमची मागणी एकच आहे, ह्या जातीयवादी व्यक्तीला हा जो सरपंच आहे प्रथम नागरिक याला त्वरित याचा राजीनामा घ्यायला पाय उतार करावा त्या पदावरनं आणि ह्याच्यावर गुन्हे दाखल करून ह्याला अटक करावी. आणि ह्याच्यासोबतचे जे समर्थक आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक, काही लोकांनी बलात्कार केलेला आहे. जी लोक बलात्कार आहेत न्यायालयाने सिद्ध केलेले आरोपी अपराधी लोक आहेत ती सुद्धा लोक काल इथं आम्हाला महिलांचा सन्मान कसा करायचा ही बलात्कारी आम्हाला काल शिकवत होती. ती ह्या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ आळा घालून ह्या आळणी गावामध्ये फेरलांजीसारखी दुसरी घटना होऊ देऊ नये अशी माझी प्रशासनाला तात्काळ नम्र विनंती आहे. ह्यांना अटक करावी. जे काय जातीवादी लोकांनी जे काय पवन भाऊ विषयी जे कटकारस्थान रचून येणाऱ्या ग्रामपंचायतला वेशी पडल्यामुळं त्यांनी जे नियोजन आखलं होतं ते काय लोकांनी आज जे हे सरपंच जे काल जे एवढं बोलला मिठू जे बोलला ते ह्यांनीच समजा कारस्थान घडवून आणून आज असं केल्यानं काय त्यांनी काय हे होणार आहेत का? आज कुणावर काय तर आरोप काल काय मुली आणून काय इथं SP ऑफिसला आणून बसवले. एकही आज मला सगळा अन्याय अत्याचार केलेल्या मुलीवांनी कुणीही एका मुलाचं नाव घेतलं नाही. त्यांच्यावर तर अन्याय अत्याचार केला असता तर आज त्याच गावात राहतात. त्या गावातले आज ती 12-13 वर्षाची मुले आहेत, 13-14 वर्षाचे मुले आहेत. काय त्यांना काही नाव असं माहित नाही असं कुणाला झालंय का? त्यांच्यावर तर खरा अन्याय अत्याचार झाला असता तर त्यांनी नाव घेतले असते. आणि ही जे पूर्ण जे यंत्रणा जी राबवली ती सरपंचांनी राबवलेली आहे. समजा घडवून आणलं ही कारस्थान ही उद्याच्याला आपल्या ग्रामपंचायतला जे बाबा आज ही आपणाला त्याचं पवन भाऊचं काम आहे. आज समाजात त्यांचं नाव आहे, काम आहे. गावामध्ये इतर पोरं असतील, इतर म्हातारे असतील, त्यांच्यामध्ये त्यांनी राहणं ही त्यांना कुठंतरी त्यांना भारी दिसत असल्यामुळे ही सरपंचाचं कारस्थान आहे की त्यांनी घडवून
आणलेलं समजा नियोजन केलेलं हा हे असे तर खोटे गुन्हे आमच्या तर समाजावर होत असतील तर आम्ही रस्त्यावर उतरू. मी भीमांना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष सुरेश अप्पा भिशे बोल. या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की काल येथे आळणी गावच्या काही लोकांना मिसलीड करून मिसगाईड करून या ठिकाणी आणण्यात आलं होतं. त्या सर्वांना चुकीची माहिती देऊन सदर ठिकाणी आणून पोलीस प्रशासनाविरुद्ध त्यांचा रोष निर्माण करण्याचं काम तेथील स्थानिक राजकारणी करत आहेत. म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्यात पहिली मागणी ही केलेली आहे की पवन पौळ यांच्यावर जे खोटे आरोप करण्यात आलेले आहेत ते सर्व एस्केलेट करावे. ते सर्व आरोप हे खोटे आहेत. सदर समाजातील युवक हा विविध माध्यमातून अनेक सामाजिक काम करत असतो आणि येणाऱ्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत इलेक्शनला आरक्षण हे अनुसूचित जाती महिलाकरिता राखीव असल्यामुळं ते गेल्या अनेक दिवसापासून सदर इलेक्शनची तयारी करत आहेत. या प्रकारचा कुठंतरी मनामध्ये द्वेष आणि राग एकत्रित करून तो कुठंतरी प्रसारित करण्याच्या उद्देशाने लहान मुलींना खोटी माहिती देऊन या ठिकाणी त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन म्हणजे त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा जो एक मोठा डाव त्यांनी रचला होता तो डाव रचलेला डाव हाणून पाडण्याकरिता विविध संघटनेचे पदाधिकारी आणि समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. आम्हाला ॲडिशनल साहेबांनी वेळ दिली होती. आम्ही त्यांच्या समोर पवन भाऊ बद्दल घडलेली चुकीची आपबीती आम्ही त्यांना कळवलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशासन ही याच्यावर सकारात्मक आहे आणि येत्या काळात आम्ही त्याची सकारात्मक पावलं उचलून त्या ठिकाणी शांतता बैठकही आयोजित करू आणि पवन भाऊवर जे खोटे आरोप करण्यात आलेले आहे त्याची इत्थंभूत शहानिशा करून पुढील कारवाई करू.